गुड मॉर्निंग, हॅव अ ग्रेट डे. पहा, आपण काल मी 2.2, 2.3, 2.4 मधील फॉर्म्युला मेथडपर्यंत पूर्ण पाठवले, परंतु 2.2 म्हणजेच फॅक्टर मेथड अवयव पद्धत ही बऱ्याच जणांना बघायला मिळाली नाही असं वाटते. त्यानुसार मी काल 2.2 आणि 2.3 पाठवले. आज पुन्हा मी 2.2 आणि 3 हे दोघे आणि यांच्या सोबतच पुढचे म्हणजे 2.5 लाही आपण अभ्यासू आणि ते मी सोडवतो आणि पाठवतो. बघा, तुम्ही फक्त काल अपेक्षित होतं की काही उदाहरणं येतील, मी ती काही पाठवलेली नाही. मी आता 2.2 फॅक्टर मेथड मधले पहिले घेतले होते, चौथे, पाचवे, सहावं कोणते तरी होते, मला एक्झॅक्ट आता आठवत नाहीये. तर मी तिसरं घेतो, माझ्या आठवणीप्रमाणे ते झालेलं नाहीये. तिसरं, सातवं, आठवं ते घेतो. बघा, थर्ड वन 2y² + 27y + 13. पहा, अगोदरच्या उदाहरणामध्ये y वर्गाला कोएफिशियंट नव्हता, सहगुणक नव्हता, परंतु इथे y वर्गाला सहगुणक आहे 2. So multiply first and last term. So we will get 13 2s are 26y². 13 दुने 26 y वर्ग एवढा गुणाकार हवा आणि त्या गुणाकाराची बेरीज अथवा वजाबाकी अधिक 27 + 27. फार सोपे अवयव आहे. 26 1s are 26. इकडे हे सगळे अधिक हवे, गुणाकारही अधिकच हवा, म्हणून हेही अधिकच. 26 1s are 26, 26 1 26, 26 + 1 27, and put the factor. 2y² 27 ऐवजी हे ठेवायचे आहे, plus 26y plus 1y, that is we can also write it as just y, plus 13 equals to 0. Now form the group of 2. दोन दोनचे गट केले. पहिल्या गटात 2 आणि 26 समसंख्या आहे, म्हणजे 2 ने भाग जातो. दोघांकडे y आहे म्हणून y. मग अशा प्रकारे 2y हा सामायिक घेतल्यास हा 2 पूर्ण सामायिक गेला, कॉमन गेला. y वर्ग म्हणजे कालच सांगितले y गुणिले y, पैकी 1y कॉमन सामायिक, मग मध्ये उरला 1y प्लस 2 1s are 2, 2 3s are 6, 13 2s are 26, 13 दुने 26. y होता तो ऑलरेडी कॉमन घेतलाय. या दोघांकडे काहीच सारखं नाहीये, देयर इज नथिंग टू राईट ॲज अ कॉमन, म्हणून मग तिथे काही नसेल सारखं तर एक घ्यायचा. मग दोघांपैकी एक घेतला, उरला y + 13 इक्वल्स टू 0. मग इथे दोन सारखे ब्रॅकेट तयार झाले, अधिकच्या इकडे एक पद, अधिकच्या तिकडे दोन पद. या दोन पदांमधून फ्रॉम दीज टू टर्म्स वी कॅन राईट y + 13 ॲज अ कॉमन. आणि मग हा दोघांकडून सामायिक घेतला तर इकडे एक 2y आणि एक अधिक 2y अधिक 1 बरोबर 0. मग प्रोडक्ट ऑफ दीज टू नंबर्स ऑर टर्म इज 0 मीन्स वन ऑफ देम मस्ट बी 0. या दोघांचा गुणाकार 0 येतोय, म्हणून यांच्यापैकी कुणीतरी 0 असला पाहिजे. म्हणून मग आपण याला घ्यायचे y + 13 इक्वल्स टू 0 and 2y + 1 इक्वल्स टू ऑल्सो 0. मग हा +13 अपोजिटला गेला, -13 + 1 अपोजिटला गेला, -1 हा मल्टिप्लाइड टू तिकडे गेला, डिवाइड टू, अधिक 13 तिकडे जाऊन वजा, y शोधण्यासाठी अधिक 1 तिकडे गेला वजा, गुणिले 2 तिकडे गेला भागिले 2. अशा प्रकारे आपण तिसरं सॉल्व्ह करू शकतो. माझ्या आठवणीप्रमाणे चौथा आणि पाचवं सहावं झालं होतं. मी सातवं घेतोय. पहा, एक्झाम्पल नंबर 7, उदाहरण 7. √2x² + 7x + 5√2 इक्वल्स टू 0. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याकडे आहे. मग बघा, याला सोडवण्यासाठी ह्या दोघांचा गुणाकार फर्स्ट अँड लास्ट मीन्स √2 × 5√2, अर्थात x² असणार आहे. मग पहा, इथे जो 5 आहे तो येईल आहे तसंच, पण √2 × √2 वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 म्हणजेच वर्गमुळात 2चा वर्ग. आता तो वर्गमुळात 2चा वर्ग म्हणजेच आहे वर्गमुळात 4,
आणि 4चं वर्गमूळ मिळतं 2 आणि म्हणून तो गुणाकार आला 10. तर इथे नीट लक्षात ठेवा, हे जे आहे तुम्हाला डायरेक्ट इथं यायचं आहे, हे मी समजण्यासाठी सांगितलं आहे. मग यात काय समजलं आपल्याला, तर हा √2 इंटू √2 वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 म्हणजेच वर्गमुळात 2चा वर्ग. हा वर्गमुळात 2चा वर्ग म्हणजेच वर्गमुळात 4 आणि म्हणजेच 2. याचाच अर्थ त्या दोन सारख्या संख्यांच्या वर्गमुळातला गुणाकार असेल तर उत्तरादाखल आपण डायरेक्ट ती संख्या घेऊ शकतो. त्याच संख्येचं वर्गमूळ आणि तिचाच वर्ग असेल तर आपण घेऊ शकतो ती संख्या स्वतः. स्क्वेअर रूट अँड स्क्वेअर ऑफ द सेम नंबर मीन्स दॅट नंबर इटसेल्फ, अँड प्रोडक्ट ऑफ टू सेम स्क्वेअर रूट्स नंबर मीन्स दॅट नंबर इटसेल्फ. मग यावरून आपल्याला हवं काय आहे, या उदाहरणात गुणाकार हवाय 10 अर्थात x² सोबत असणार, गुणाकार हवाय 10x चा वर्ग आणि त्या संख्यांची बेरीज झाली पाहिजे 7x 7x. म्हणून मग आपण अवयव घेतले 5 दुने 10 5x इंटू 2x. मग हा गुणाकार अवयव म्हणून ठेवून देऊया आपण. तुम्ही 5 अगोदर घ्या नंतर घ्या, फरक पडणार नाही. √2x² प्लस 5x प्लस 2x प्लस 7 ऐवजी हे अवयव टाकले, शेवटचा हा 5√2 इक्वल्स टू 0. आता पहा, मी या जास्तीच्या स्टेप समजण्यासाठी लिहितोय. √2x² हा 5, यालाच मी असं लिहू शकतो √5²x. त्याच संख्येचं वर्गमूळ आणि त्याच संख्येचा वर्ग म्हणजे ती संख्या स्वतः. म्हणून याला जाणीवपूर्वक असं लिहिता येईल आपल्याला. परंतु याला जरी आपण इथे असं घेतलं तर इथे काही हे दोघं सारखे नाहीये की आपण त्याला कॉमन घेऊ शकतो. तसंच मग याला असं ठेवलं तरी चालेल, पण हा जो आहे या दोघांकडे √2 सारखा आहे, म्हणून हा 2 जो आहे तो मात्र मी असा लिहिला √2²x. त्याच संख्येचं वर्गमूळ तिचाच वर्ग प्लस 5√2 इक्वल्स टू 0. मग हे 2 2 कट केले, पहिल्या दोघांकडे x आहे म्हणून x कॉमन घेतला, x वर्ग पैकी x गेला, उरला x. √2 जसा आहे तसा. मग यालाच आपण सरळ करून कसं लिहायचं, x पुढे असतो, चल गुणिले पुढे लिहायचा, म्हणून आपण असं लिहूया √2x. 5x पैकी 5x पैकी x कॉमन गेला, उरला 5. या दोघांकडे पहा, हा √2² म्हणजेच √2 इंटू √2 यापैकी एक √2 एक वर्ग मुळात 2 कॉमन घेतला. x इथं आहे पण इथे नाही म्हणून तो काही कॉमन जात नाही. मग स्क्वेअर पैकी एक गेलाय, एक शिल्लक आहे, x दोघांकडे नाहीये म्हणून तो काही कॉमन घेतला नाही, तोही तसाच. 5√2 पैकी √2 कॉमन, उरला 5 इक्वल्स टू 0. पहा, मिळाले 2 2 सारखे सारखे ब्रॅकेट. सो प्लसच्या इकडे एक टर्म, प्लसच्या तिकडे सेकंड टर्म, दोघांमधून एक ब्रॅकेट कॉमन घेतला, √2x प्लस 5, अनदर ब्रॅकेट x प्लस √2 इक्वल्स टू 0. मग बघा, √2x प्लस 5 इक्वल्स टू 0 or x plus √2 equals to 0. Why? If the product of two number is 0, one of them must be 0. Then plus 5 becomes minus 5. हा multiplied √2 आहे, तिकडे जाऊन डिवाइड. x काढण्यासाठी अधिक 5 तिकडे जाऊन झाला वजा 5, वर्गमुळात 2 गुणिले तिकडे जाऊन झाला भागिले. सेकंड व्हॅल्यू हा प्लस √2 तिकडे गेल्यास होणार मायनस √2. इन दिस वे वी फाउंड द टू व्हॅल्यूज फॉर द √x. हे होतं आपलं एक्झाम्पल नंबर 7. बघा, मग आता पुढे जाऊ आपण. ही उदाहरणं व्यवस्थित तुम्ही लिहायची आहे, सोडवायची आहे, नाही जमली पुन्हा मला कळवायची आहे.
वेळ आहे त्या वेळेचा सदुपयोग करा, मनाला आवरा, आपल्या अभ्यासाच्या कामावर त्याला व्यवस्थित लावा. सॉरी, 7वं पाहिलं आपण, 8वं पाहूया आता. एक्झाम्पल नंबर 8. 3x स्क्वेअर मायनस 2 रूट 6x 3x स्क्वेअर मायनस 2 रूट 6x प्लस 2 इक्वल्स टू 0. तर 3x वर्ग वजा 2 वर्गमुळात 6x अधिक 2 बरोबर 0 हे जर ते वर्ग समीकरण असेल, प्रोडक्ट ऑफ दीज टू नंबर 3 2s आर 6 x स्क्वेअर प्लस 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 3 दुने 6 हा x वर्ग अधिक अधिक चिन्ह येणार अधिक एवढा गुणाकार हवाय आणि हा गुणाकार देणाऱ्या संख्यांची बेरीज अथवा वजाबाकी हवी आहे वजा 2 वर्गमुळात 6. तर इथे लक्षात ठेवा रूट 6 इंटू रूट 6 वर्गमुळात 6 गुणिले वर्गमुळात 6 हा गुणाकार आपल्याला घ्यायचा आहे. यांची बेरीज हा 1 आणि हा 1, 1 आणि 1 2 वर्गमुळात 6 1 प्लस 1 2 रूट 6 ही आपल्याला मिळणार. तो आपल्याला वजा हवा आहे म्हणून दोघांनाही वजा ठेवले. 1 प्लस 1 2 पण साइन मायनस 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 2 रूट 6. मग आता गुणाकार 6 येतो का? आताच सांगितलं, त्याच संख्येने त्याच संख्येला गुणलं तर तिचा वर्ग. ही वर्गमुळातली संख्या आहे म्हणून यांचा गुणाकार होईल रूट 6 चा स्क्वेअर, तिचा स्क्वेअर आणि तिचा स्क्वेअर रूट म्हणजे दॅट नंबर इटसेल्फ. तुम्ही असेही करू शकता, स्क्वेअर 6 चा होणार रूट 36 आणि त्याचा स्क्वेअर रूट 6. पण हे एकदा कायम लक्षात ठेवा, तिचाच वर्गमूळ आणि तिचाच वर्ग म्हणजे ती संख्या स्वतः. स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट ऑफ द सेम नंबर मीन्स दॅट नंबर इटसेल्फ. आणि हे असं गणित येऊ शकेल मग पेपरला. मग आता अवयव ठेवूया. 3x स्क्वेअर हे दोन जे काही रूट्स आहेत ते ठेवून दिले आपण. फॅक्टर रूट 6x परत दुसरा मायनस रूट 6x 2 रूट 6x ऐवजी हे अवयव ठेवलेत आपण. 0 फॉर्म द ग्रुप ऑफ 2. दोनचे गट तयार होतील पण इथून डायरेक्टली आपल्याला कॉमन घेता येणं सहज लक्षात येणार नाही म्हणून मी पुन्हा याच्याही स्टेप वाढवतो. हा 3 म्हणजेच त्याचंच वर्गमूळ आणि त्याचंच वर्ग मीन्स रूट 3 स्क्वेअर. एक्स स्क्वेअर तसाच राहू द्या. हा 6 म्हणजेच काय आहे रूट 3 इंटू रूट 2. हा टिंब म्हणजे गुणाकारच आहे. मागच्या वर्षी आपण सळ करणी पाहिल्या. कर्निष्ठ संख्यांची कोटी समान आहे, ऑर्डर इज सेम सो वी कॅन मल्टिप्लाय देम. 3 2s आर 6. आपण तेच ठेवली संख्या, फक्त फोडून लिहिली तुम्हाला समजावी म्हणून. हा x ॲज इट इज. ह्या 6 ला पुन्हा मी तसंच लिहितो रूट 3 इंटू रूट 2 x जसा आहे तसा आणि ह्या स्वतः 2 ला त्याचाच वर्गमूळ त्याचाच वर्ग म्हणजे तो स्वतः. आता यांचे गट घ्या. आता तुम्हाला माहिती आहे रूट 3 चा स्क्वेअर म्हणजेच रूट 3 इंटू रूट 3 आणि हा रूट 2 चा स्क्वेअर म्हणजेच रूट 2 इंटू रूट 2. मग ह्या पहिल्या टर्म मध्ये पदामध्ये या दोन पदांमध्ये वर्गमुळात 3 दोघांकडे आहे. तो वर्गमुळात 3 दोघांकडे त्याशिवाय x दोघांकडे आहे म्हणून वर्गमुळात 3 सामायिक घेतला, त्यासोबत दोघांकडे असलेला x सामायिक घेतला. रूट 3 अँड x टेकन ॲज अ कॉमन. पण वर्गमुळात 3चा वर्ग म्हणजेच त्यांचा 2 वेळा गुणाकार, त्यापैकी एक कॉमन घेतला, शिल्लक राहिला 1. x स्क्वेअर म्हणजे x इंटू x. एक x कॉमन लिहिलाय, उरला x मायनस रूट 3 कॉमन आहे, x कॉमन आहे, उरला फक्त हा रूट 2 वर्गमुळात 2 मायनस मायनसमुळे ब्रॅकेट टाकताना साइन चेंज होणार. आता यांच्याकडे रूट 2 सारखा आहे, x दोघांकडे नाही पण रूट 2 सारखा आहे, तो कॉमन घेतला. ब्रॅकेट टाकलं, मायनसमुळे आत साइन बदलायचे. हा रूट 2 गेलाय, मध्ये उरला रूट 3 मायनस होता आत प्लस. x जसा आहे तसा. हा प्लस आहे, मायनसमुळे होणार सॉरी या मायनसमुळे होणार तो प्लस मायनस. रूट 2 स्क्वेअर म्हणजे 2 वेळा गुणाकार. यापैकी एक कॉमन लिहिला, मध्ये उरला रूट 2 इक्वल्स टू 0. आता मायनसच्या इकडे मायनसच्या तिकडे ह्या ज्या काही दोन टर्म आहे त्यापैकी ही सारखी टर्म आपण दोघांमधून कॉमन घेऊ. दॅट इज द रूट 3x मायनस रूट 2 आणि मग दुसरा ब्रॅकेट उरलेला रूट 3x मायनस रूट 2 इक्वल्स टू 0. By the property, if the product of these two number is 0, one of them must be equals to 0. जर या दोघांचा गुणाकार 0 असेल तर त्यापैकी एक 0 असेल. या गुणधर्मानुसार आपण
त्या दोघांनाही शून्याबरोबर घेऊ. √3x मायनस √2 इक्वल्स टू 0 or √3x minus √2 equals to also 0. So to find x, this minus √2 when moves to opposite becomes plus √2. This multiplied √3 comes to opposite becomes divide √3. हा वजा वर्गमुळात 2 पलीकडे गेला अधिक, हा गुणिले पलीकडे गेला भागिले. देन अगेन हा वजा वर्गमुळात 2 तिकडे गेला अधिक, हा गुणिले वर्गमुळात 3 तिकडे गेला भागिले. In this way we find two values for x or roots of the given quadratic equation. Now the next one, 9th पहा काय आहे. 2m into m minus 4 equals to 50. 2m कंसात m वजा 24 आहे, सॉरी 4 नाही आहे. m minus 24 equals to 50. अगोदर गुणाकार करून कंस सोडूया. By solving the bracket we can convert it into quadratic. How? 2m into m, बे एक बे, m into m, m square, m चा वर्ग, 24 2s are 48 and this m plus 50 comes to opposite becomes minus 50 equals to 0. बे एक बे, m गुणिले m चा वर्ग, हे अधिक अधिक असल्यामुळे अधिक, 2 24 48, m as it is plus minus minus, 24 दुनी 48, m अधिक वजा वजा, तिकडे होता अधिक 50, इकडे आला वजा 50. या सगळ्या समसंख्या आहेत. सो डिवाइड इट बाय 2. 2 1s are 2, 2 2s are 4, 2 4s are 8, m as it is, 2 2s are 4, 5 पैकी 2 दुने 4 गेले, उरला 1, so we get 10, 2 5s are 10 equals to 0. In this way we got quadratic equation. Now solve it. How? Product is minus 25m square, गुणाकार हवा वजा 25m वर्ग, आणि त्याची बेरीज अथवा वजाबाकी हवी वजा 24 minus 24. मग असे घेतले 25 1s are 25, पण 25 वजा 1 24, पण तो वजा हवा आहे. सबट्रॅक्शन इज नेगेटिव्ह, सो पुट साइन ऑफ नेगेटिव्ह टू द ग्रेटर नंबर. 25 तून 1 गेले 24, मोठ्या संख्येचं चिन्ह आहे म्हणून वजा 24, आणि प्रोडक्ट मध्ये 25 1s are 25 minus plus minus. मग we can put this factor, m square minus 25m plus 1m minus 25 equals to 0. अशा प्रकारे आपण या 24 ऐवजी हे अवयव ठेवले. फॉर्म द ग्रुप ऑफ 2, 2 चे गट केले, दोघांकडे m सारखा आहे, राईट. m ॲज अ कॉमन, m स्क्वेअर पैकी m गेला, उरला m. 25 m पैकी m गेला, आला 25. या दोघांकडे काहीच सारखं नाहीये, सो राईट 1 ॲज अ कॉमन. सो इनसाइड ब्रॅकेट वी विल गेट m minus 25 equals to 0. From these two terms, right, same term as a common, so we write here m minus 25 as a common. Another term is m plus 1, m अधिक 1. Now again product of these two is 0, so one of them must be 0. So m minus 25 equals to 0 or m plus 1 equals to 0. This minus 25 moves to opposite becomes plus 25, and again plus 1 becomes minus 1. We find two values for m. Then 10 11 12 छोटी छोटी आहेत. त्यानंतर 2.3 2.4 मी काल कंप्लीट पाठवलाय. त्यात काही अडचण असेल तर मात्र निश्चित विचारायच्या आहेत. बघा 10 25m square equals to 9. आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. कशा फॉर्म मधलं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे पहा. तर हे जेव्हा 25m स्क्वेअर प्लस 9 इकडे आला होणार मायनस 9 इक्वल्स टू 0, अधिक 9 इकडे आला वजा 0. इथे b म्हणजेच m चा एक घातावाला पदच नाहीये, मग ते ax स्क्वेअर प्लस c इक्वल्स टू 0. इथे b 0 आहे, b 0 आहे, या स्वरूपातलं वर्ग समीकरण आहे. आणि महत्त्वाचं बोथ टर्म्स आर
परफेक्ट स्क्वेअर दिलेले दोनही जे काही पद आपल्याकडे आहे त्या पूर्ण वर्ग आहे. 25 हा 5 चा वर्ग आहे म्हणून मी असं लिहितो m चाही वर्ग आहे 5m वर्ग एकाच कंसात. 9 इज द स्क्वेअर ऑफ 3 म्हणून त्याला घेतला 3 चा वर्ग. आता दोघही वर्ग असतील आणि त्यांची वजाबाकी असेल तर आयडेंटिटी इज देअर a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. दोन पदांच्या वर्गांची वजाबाकी असं असेल तर एकदा त्यांची बेरीज घ्या, एकदा त्यांची वजाबाकी आणि त्यांचा गुणाकार. Subtraction of square of these two terms means the product of addition and subtraction of same term. ही आयडेंटिटी ही नित्य समानता आहे. तुम्ही a व b ऐवजी जगातल्या कोणत्याही किमती टाका, जे डाव्या बाजूचं उत्तर येणार आहे तेच उजव्या बाजूचं उत्तर येणार आहे, म्हणून हिला आयडेंटिटी किंवा नित्य समानता म्हणतात. जसं आपण a प्लस बी स्क्वेअर a मायनस बी स्क्वेअर यांचे एक्सपान्शन पाहिले त्याही आयडेंटिटी आणि ही देखील आयडेंटिटी, म्हणून यालाही आपण तसंच लिहू शकतो 5m प्लस 3 इंटू 5m मायनस 3 इक्वल्स टू 0. एकदा त्याच दोन पदांची बेरीज गुणिले एकदा त्याच दोन पदांची वजाबाकी. मग याला कारण हे आहे ह्या दोघांचा गुणाकार शून्य आहे. इफ द प्रोडक्ट ऑफ दीज टू टर्म इज 0 मीन्स वन ऑफ देम मस्ट बी 0. जर या दोघांचा गुणाकार शून्य असेल तर एक त्यापैकी शून्य असलीच पाहिजे. प्लस 3 मूव्स टू अपोजिट मायनस 3 आणि हे मल्टिप्लाइड 5 बिकम्स डिवाइड 5. अधिक 3 तिकडे गेल्यास वजा 3 गुणिले 5 तिकडे जाऊन भागिले 5. वजा 3 तिकडे गेला अधिक 3 गुणिले 5 तिकडे गेला भागिले 5. इन दिस वे वी फाइंड द टू व्हॅल्यूज फॉर m. आता 11 छोटे आहेत, सोपे आहेत, फक्त थोडं वेगळी पद्धतीत दिल्यामुळे आपण कन्फ्यूज होऊ शकतो, म्हणून ह्या कन्फ्युजनसाठी वेगळ्या उदाहरणं आहेत की जे 2च मार्कला येतील पण आपल्याला वेगळे वाटतील. मग ते वेगळे आहेत म्हणूनच ते तसे आहेत. मग तुम्ही समजून घ्या, लक्षात ठेवा कसे सोडवायचे. 7m स्क्वेअर इक्वल्स टू 21m इक्वल्स टू 21. याला पुन्हा एकदा 21m आय थिंक सो या 21m मग 7m स्क्वेअर प्लस 21m इकडे आला मायनस 21m इक्वल्स टू 0. हे पुन्हा क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. हे ax स्क्वेअर प्लस bx या फॉर्म मधले इक्वेशन आहे. इथे व्हॅल्यू ऑफ c इज 0. मग याला काय करणार पहा, हे तर काही परफेक्ट स्क्वेअर नाहीये, दोघही पूर्ण वर्ग नाहीत, पण दोघांनाही 7 ने भाग जातो. मग 7 ने भाग देऊ आपण. 7 1 जार 7, 7 ने भागल्यावर पूर्ण 7 कॅन्सल, 7 त्रिक 21. इथे कारण देऊ डिवायडेड बाय 7 म्हणजेच 7 ने भागून. असं केलं असता हा वर्गपद आणि एक m. इथे पाहू शकतो की वजाच्या इकडचा m आणि तिकडचा m दोन्ही m सारखे आहे. सो वी कॅन राईट 1m आउट ऑफ द 2 ॲज अ कॉमन. या दोघांपैकी एक m सामायिक घेतला, कॉमन घेतला, m वर्ग पैकी एक m गेला, मध्ये उरला m मायनस वजा 3m पैकी m गेला आहे, उरला 3 बरोबर 0. If the product of these two is 0 means one out of them must be 0. So we can write like that. यांचा गुणाकार शून्य म्हणजे एकतर m शून्य असेल किंवा m वजा 3 बरोबर शून्य असेल. मग m बरोबर शून्य ही आयती उकल अशीच आणि हा मायनस 3 अपोजिटला गेला प्लस 3. We get two roots for the quadratic equation. And last from the same exercise, यातलं शेवटचं उदाहरण पहा. m स्क्वेअर मायनस 11 इक्वल्स टू 0. मग आता हे m स्क्वेअर मायनस 11 इक्वल्स टू 0 आहे. इथे आपल्याकडे काहीच नाही, पण आपण याला डायरेक्ट वजा 11 तिकडे नेऊन अधिक केला, वर्गमूळ घेतलं, वर्गमूळ अधिक वजा असतं, मग त्याद्वारे सुद्धा सरळ 2 स्टेपमध्ये उत्तर संपेल. अथवा पुन्हा याला ह्या आयडेंटिटीचा आधार घ्यायचा. हा m स्क्वेअर मायनस 11 याला त्याचाच वर्गमूळ आणि त्याचाच वर्ग या स्वरूपात मांडा. 11 square and square root of the same number mean that number itself. त्याच संख्येचं वर्गमूळ आणि तिचाच वर्ग म्हणजे ती संख्या स्वतः, फक्त आपण 11 ला या रूपात लिहिलं, बाकी काहीच केलं नाही. Then by the identity subtraction of square of two number means product of addition and subtraction of same number. घ्या तसंच. Therefore we can write here m plus root 11 into m minus root 11 equals to 0.
अँड अगेन बाय द प्रॉपर्टी इफ प्रोडक्ट ऑफ दीज टू नंबर इज 0, जर या दोन संख्यांचा पदांचा गुणाकार शून्य असेल देन वन ऑफ देम मस्ट बी 0. So m plus root 11 equals to 0 or m minus root 11 equals to 0. Then this plus root 11 becomes minus root 11 and minus root 11 becomes plus root 11. In this way we find two values for m. Now 2.2 is over. Now we will turn towards the 2.3. 2.2 तुम्हाला समजला नसेलच तरीही तुम्ही मग मला गणित विचारायचे आहेत, पाठवायचे आहेत. कोणते आले नाही, कुठे काय अडचण आली, कृपया वेळीच सावध व्हा. आज असलेल्या वेळेचा सदुपयोग करा, भविष्यात त्याचा खूपच फायदा होईल. मग पहा 2.3 2.3 हा आहे कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड. मग ही जी काही कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड म्हणजे पूर्ण वर्ग पद्धती आहे वर्ग समीकरण सोडवण्याची, तिच्यातले आपण काल 2 गणित पाहिलेच आहे. ऑफलाईन मध्ये मी ते पाठवले आहे. आता उरलेले पुन्हा पाठवतो किंवा त्यातले काही पाठवतो. कंप्लीटिंग स्क्वेअर म्हणजेच पूर्ण वर्ग पद्धती. मला वाटतं आपण काल पहिलं पाहिलं, दुसरं त्याचप्रमाणे तुम्ही सोडवून पहा. मी थर्ड म्हणजे तिसरं सांगतो. m square minus 5m equals to minus 3. m square minus 5m equals to minus 3. m वर्ग वजा 5m बरोबर वजा 3. याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट करूया. This minus 3 becomes plus 3 when moves to opposite. आता हे मिळालं आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन, वर्ग समीकरण प्रमाण रूपातलं. मग आपण काल पाहिलं त्याप्रमाणे इथे शेवटच्या पदाला के घ्यायचा. इफ m स्क्वेअर मायनस 5m प्लस के इक्वल्स टू चल m आहे म्हणून इथं घ्यायचं m प्लस a ब्रॅकेट स्क्वेअर. देन जर x वाला असतं तर x प्लस a. जर m वर्ग वजा 5m अधिक k बरोबर m अधिक a चा वर्ग, तर करा याचं एक्सपान्शन. आता हे काल पुन्हा सांगितलं होतं, आता परत सांगतो. a अधिक b चा वर्ग, सम ऑफ टू टर्म्स अँड देअर स्क्वेअर, दोन पदांची बेरीज आणि त्यांचा वर्ग जर असेल तर पहिल्या पदाचा वर्ग अधिक दोघांच्या गुणाकाराची दुप्पट अधिक दुसऱ्या पद b चा वर्ग. या स्वरूपामध्ये आपण त्याचे एक्सपान्शन घेऊ शकतो, विस्तार घेऊ शकतो. मग तसाच याचंही एक्सपान्शन करा. हे मी असंच लिहितोय, m स्क्वेअर मायनस 5m प्लस k. हे दोन पद, हे पहिलं हे दुसरं. फर्स्ट टर्म स्क्वेअर प्लस प्रोडक्ट ऑफ बोथ टर्म am and their twice प्लस स्क्वेअर ऑफ द सेकंड. पहिल्याचा वर्ग म्हणजे m वर्ग अधिक दोघांचा गुणाकार am त्याची दुप्पट 2am अधिक दुसऱ्या पद a चा वर्ग. नाउ बाय कंपेअरिंग कोइफिशियंट्स म्हणजेच सहगुणकांची तुलना करून पहा. हा m स्क्वेअर सारखा आहे, तो असाच गेला. इथे दुसरं पद मायनस 5m आणि हे 2am mm वाली, यापैकी m गेला. उरला काय, इथे मायनस 5 आपण फक्त सहगुणकच तुलना करतोय म्हणून mm घालवला आणि इकडं आहे प्लस 2a. मग आता हा जो 2 आहे मल्टिप्लाइड, तो तिकडे गेल्यावर होणार डिवाइड, म्हणजेच a काय मिळेल पहा. हा मायनस 5 इकडे गेला डिवाइड 5. छेदाला वजा चिन्ह देण्याची पद्धत नाहीये म्हणून एकतर तो मध्ये लिहा किंवा वरती लिहा. हा सॉरी उलट झाला. हा मायनस 5 ॲज इट इज आहे, गुणिले 2 तिकडे गेला, तिकडे गेल्यास तो होणार भागिले. मल्टिप्लाइड 2 मूव्स टू अपोजिट बिकम्स डिवाइड. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ a. मग लास्ट टर्म कोएफिशियंट कोणतं राहिलं पहा. हा k म्हणजे a स्क्वेअर. तिसरं k इक्वल्स टू a स्क्वेअर. पण आपल्याला a ची किंमत मिळाली आहे मायनस 5/2 वजा 5/2 आणि a चा स्क्वेअर आहे म्हणून त्या किमतीचाही स्क्वेअर. स्क्वेअर ऑफ 5 इज 25, स्क्वेअर ऑफ 2 इज 4. 5 चा वर्ग 25, 2 चा वर्ग 4 आणि लक्षात ठेवा पुन्हा ऋण संख्येचा वर्ग देखील धन असतो. स्क्वेअर ऑफ निगेटिव्ह नंबर इज ऑल्सो पॉझिटिव्ह. म्हणून मग आपल्याला मिळाला
k इक्वल्स टू 25/4, k ची किंमत 25/4. मग हा जर k असेल तर आपण आपल्या समीकरणात हा जो काही 3 आहे इथपर्यंत m सहगुणकापर्यंत, m च्या सहगुणकापर्यंत तसंच लिहायचं आणि पुढेच या k ची किंमत मिळवायची पण वजा पण करायची. इथे m² - 5m पुढे हा 25/4 मिळवायचा, अगोदर प्लसच घ्यायचा आहे आणि मग मायनस करायचा आणि शेवटचा जसा असेल तसा चिन्हासह +3 = 0. हा प्लसच का घ्यायचा, कारण हे पुन्हा या सूत्राचं एक्सपान्शन प्लसवालं किंवा मायनसवालं आपल्याला मिळवायचे, म्हणून नेहमी इथे शेवटचं पद जे आहे b त्याचा अधिक वर्ग दाखवलाय, कारण स्क्वेअर ऑफ एनी नंबर इज प्लस पॉझिटिव्ह, म्हणून तो वर्ग अधिक येण्यासाठी इथं नेहमी अधिकवाला अगोदर घ्या नंतर वजावा. मग पहा m² - 5m + 25/4 या दोन्ही किमती पलीकडे न्या, -25/4 होणार +25/4 +3 तिकडे गेला -3. मग आता या एक्सपान्शनचं पहा काय करायचंय. फर्स्ट टर्म m चा स्क्वेअर आहे, तिचं स्क्वेअर रूट घ्यायचं m, इथं जे चिन्ह आहे तेच ठेवून द्यायचं, अधिक असेल अधिक वजा असेल वजा. 25/4 याचं ही वर्गमूळ, 25चं 5, 4चं 2 ब्रॅकेट स्क्वेअर, इथे काही नसला तरी छेदाला 1 आणि मग आता इथे छेद सारखा नाहीये, डिनोमिनेटर इज नॉट सेम, सो द क्रॉस मल्टिप्लिकेशन, छेद सारखा नसल्यामुळे तिथे तिरकस गुणाकार करायचा आहे. 25 1 जार 25 मायनस 4 3 जार 12/4 1 जार 4, 25 1 25, 4 3 12 मधला वजा आहे तसाच आणि 4 1 4. मग m - 5/2 ब्रॅकेट स्क्वेअर आहे तसाच, 25 - 12 13 आणि छेदाला 4. आता इथपर्यंत आल्यावर टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स, दोन्ही बाजूंची वर्गमूळ घ्या. याचं वर्गमूळ जेव्हा आपण घेणार आहोत तेव्हा फक्त हे वर्ग चिन्ह निघून जाईल. हा 13चं वर्गमूळ, वर्गमुळात 13, 4चं वर्गमूळ 2. 13 इज नॉट परफेक्ट स्क्वेअर, सो इट्स स्क्वेअर रूट इज √13 अँड स्क्वेअर रूट ऑफ 4 इज 2. पण ही वर्गमूळ लक्षात ठेवा, मगाशी सांगितल्याप्रमाणे ऋण संख्येचा वर्ग सुद्धा धन असतो, म्हणजे संख्येला 2 वर्गमूळ असणार, एक अधिक एक वजा, प्लस मायनस, म्हणून याचं वर्गमूळ घेतल्यास हे दोन्ही घ्यायचे, अधिक वजा. Then to find m, this -5/2 moves to opposite, becomes +5/2 plus minus √13/2. हा वजा 5/2 पलीकडे गेला, अधिक 5/2 अधिक वजा वर्गमुळात 13/2. नाउ द डिनोमिनेटर 2 इज सेम, छेद 2 दोघांचाही सारखा आहे, सो अपूर्णांकांच्या बेरीज किंवा वजाबाकीमध्ये छेद सारखा असेल तर एकदाच घ्या. 5 ± √13, 5 वरती बेरीज वजाबाकी जी असेल ती, इथे दोघंही म्हणून दोघं ठेवले, वर्गमुळात 13, आता प्लस वाला वेगळा मायनस वाला वेगळा, म्हणजेच m = 5 + √13/2 और दुसरा हा प्लस घेऊन झाला आता मायनस -√13/2. अशा m च्या दोन किमती आपल्याला इथे मिळतील, 5 + √13/2 and 5 - √13/2. हे होतं आपलं एक्झाम्पल नंबर 3. आता इथे उत्तरात पुस्तकात वेगळंही दिलं असेल, म्हणजे कसं, हा वर्गमुळात 13 अगोदर आणि 5 नंतर. आता मी जर 2त 1 मिळवला तरी 3 येणार आहे आणि 1त 2 मिळवला तरी 3 येणार आहे, त्यामुळे हे असंही बरोबर आहे तसंही बरोबर आहे. पण जर पुस्तकातलंच उत्तर लिहायचंय असं आपण म्हटलं तर काही सगळी पुस्तकातली उत्तरं तुम्ही पेपरला पाठ करून जाणार नाही, एखादं उदाहरण बाहेरचंही येऊ शकतं, त्यामुळे गोंधळ होऊ नये ह्यासाठी लक्षात ठेवा की आपण नियमाप्रमाणे सोडलेलं असेल तर वर्गमुळात 13 अगोदर काय नंतर काय आहे, बेरीजचे उत्तर तेच येणार. हां, जर तुम्हाला पाठच करून जायचं आहे तर मग ठीक आहे, हा m बरोबर √13 अगोदर लिहा आणि +5 नंतर लिहा. तसंच दुसऱ्या किमतीसाठी पण √13 - 5/2, हे दोन्ही उत्तरं सारखीच का नाही असं वाटत असेल, सॉरी इथे फक्त हा वजा 13 आहे तो अगोदर घ्यायचा आहे आणि हा नंतर 5.
मग ही दोन्ही उत्तरं का सारखी नाहीत अशी जर शंका कुणाला असेल तर मला विचारा, मी सांगेन की ती दोघं सारखीच का आहे आणि ती दोघं अशीच लिहिली तरी का फरक पडत नाही किंवा का ती बरोबरच द्यायची. आता हे झालं एक्झाम्पल थर्ड. याच्या पुढे फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ वाला आपण काल पाहिलंय. शाळेत थर्ड टर्म शोधून मग उदाहरण सोडवलं जाईल, तीही पद्धत असेल, परंतु ती पद्धत जुन्या पुस्तकात होती. शाळेतच असेल असं नाही, काही गाईड पुस्तक नोट्समध्ये सुद्धा दिलेली असेल, परंतु आपल्या ह्या वर्षीच्या सिलेबस बदलल्यानंतरच्या पाठ्यपुस्तकाच्या जी पद्धत दिलेली आहे तुम्ही पाहू शकता, त्या पद्धतीप्रमाणे मी ही घेतोय. पुढचं उदाहरण चौथं. आता पहा, पहिलं उदाहरण होतं एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 20. तसंच दुसरं आणि तिसरे जर तुम्ही पाहिलं तर त्या उदाहरणांमध्ये आणि ह्या चौथ्यापासून पुढच्या उदाहरणांमध्ये काय फरक आहे? इथे एक्स वर्गाला सहगुणक नव्हता. पहिल्या तिन्ही उदाहरणांमध्ये एक्स वर्गाला सहगुणक नव्हता असं नाही, होता, पण तो फक्त एक होता. कोएफिशियंट इज 1. पण इथे मात्र y चौथ्यापासून पुढे ह्या वर्गपदाचा सहगुणक एकापेक्षा मोठा आहे. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 असा जर सहगुणक वर्गपदाला असेल तर या पद्धतीमध्ये अगोदर वर्गपदाचा सहगुणक कॅन्सल करायचा, घालवायचा. मग तो कॅन्सल करण्यासाठी काय करणार? 9y स्क्वेअर मायनस 12y आणि प्लस 2 या तिघही पदांना 9 ने भागा. डिवायडेड बाय 9, 9 ने भागून आणि तो वर्गपदाचा सहगुणक कॅन्सल करायचा. 9 9 गेट कॅन्सल्ड, सो वी विल गेट y स्क्वेअर. इथे दोघांना भाग जातोय, देऊन घेतो मी. 3 4 जार 12, 3 3 जार 9, 3 चौक 12, 3 1 9. इथे भाग जात नाही म्हणून असंच. आता हे y वर्ग नसलेलं जे समीकरण आहे तेच पुढे y वर्गाला सहगुणक 1 पेक्षा मोठा नसलेलं जे समीकरण आहे तेच पुढे आपण वापरायचं, हे लक्षात ठेवा. हे समीकरण पुढे वापरायचं नाही, y वर्गाला 9 असलेलं. मग आता याचं कंपॅरिझन करा. इफ y स्क्वेअर मायनस 4/3y प्लस 2/9, याच्याऐवजी घ्यायचं आहे शेवटचं पद k इक्वल्स टू x होता, नंतर m होता, आता y चलातले म्हणून y प्लस a स्क्वेअर. देन जर y वर्ग वजा 4/3y अधिक k बरोबर y अधिक a चा वर्ग असेल तर एक्सपांड इट, करा त्याचा विस्तार. फर्स्ट टर्म y इट्स स्क्वेअर, प्रोडक्ट ऑफ बोथ टर्म ay अँड इट्स ट्वाइस 2ay. सेकंड टर्म a आहे म्हणून स्क्वेअर ऑफ द a. आता बाय कंपेअरिंग कोइफिशियंट्स म्हणजेच सहगुणकांची तुलना करून काय होईल तुलना पहा. पहिला y वर्ग गेला, एक एक सहगुणक आहे म्हणून. मग आता पुढे हे दुसरं पहा. इथे हा y आणि हा y हा सारखा आहे, हा चल गेला, सहगुणकाची फक्त तुलना करा. -4/3 इक्वल्स टू इथे उरला 2a. बघा इथे जर आपण हा 9y स्क्वेअर असाच ठेवला असता तर हा 9y स्क्वेअर आणि हा y स्क्वेअर दोघांना कॅन्सल करता आलं नसतं. म्हणून हा सहगुणकाला जर एकापेक्षा मोठा चला वर्गपदाच्या सहगुणकाचा जर 1 पेक्षा मोठा अंक वापरला असेल तर तो भागून पहिले कॅन्सल करायचा. मग आता टू फाइंड a, हा 4/3 आहे तसाच, a आहे तसाच, गुणिले 2 तिकडे गेला, भागिले 2 आणि मग भाग जातोय, 2 दुने 4, 2 2 जार 4 म्हणून a मिळाला -2/3. मग दुसरं कंपॅरिझन उरलेलं लास्ट वन, हे k इक्वल्स टू a स्क्वेअर. k इक्वल्स टू a स्क्वेअर. बट ॲज वी फाइंड द व्हॅल्यू ऑफ a -2/3,
So we can find k by squaring the a, that is the minus 2 upon 3. Mग square of minus 2 is 4 and square of 3 is 9. So the value of k is 4 upon 9. आता ही k ची किंमत मिळाली, ती पण सहग चलाच्या y जे काही चल असेल की म्हणजे एक घातावालं त्याच्या पुढे ही मिळवायची आणि वजा करायची, पण त्यासाठी हे सुरुवातीचं इक्वेशन नाही, इथं जे आपण y वर्गचा सहगुणक कॅन्सल केलाय ते समीकरण घ्यायचं. बघा मग y स्क्वेअर मायनस 4 अपॉन 3y, याच्या पुढे हा 4 अपॉन 9 एकदा ऍड करा, मग मायनस करा आणि पुढे हा प्लस 2 अपॉन 9 जसा आहे तसा इक्वल्स टू 0. मग एवढा भाग इकडे राहू द्यायचा, बाकीचं पलीकडे जाऊ द्यायचं. y स्क्वेअर मायनस 4 अपॉन 3y प्लस 4 अपॉन 9, हे दोघं तिकडे गेले, हा वजा आहे मायनस आहे तिकडे जाऊन झाला प्लस 4 अपॉन 9 आणि हा प्लस आहे हा तिकडे जाऊन झाला मायनस 2 अपॉन 9. जे अधिक होतं वजा होतं ते अधिक झालं, जे अधिक होतं ते वजा झालं. आता हे एक्सपान्शन आहे, फर्स्ट टर्मचा स्क्वेअर आहे त्याचा स्क्वेअर रूट y, 2 नंबरचं चिन्ह, इथली वर्गमूळ 4चं 2 9चं 3 ब्रॅकेट स्क्वेअर कंसाचा वर्ग. इथे डिनोमिनेटर्स आर सेम, छेद सारखे आहे, सो राईट देम ओनली वन अँड सबट्रॅक्शन ऑफ न्यूमरेटर. अंशांची वजाबाकी, अपूर्णांकांच्या वजाबाकी छेद सारखा असेल तर एकदाच घ्यावा आणि अंशांची वजाबाकी म्हणून वजाबाकी 4 वजा 2 2. आता हे स्क्वेअर आहे, हे परफेक्ट स्क्वेअर नसले तरी दोन्ही बाजूंचे स्क्वेअर रूट बाय टेकिंग स्क्वेअर रूट y मायनस 2 अपॉन 3, इथं कंसाचा वर्ग गेला, 2चं स्क्वेअर रूट 2 9चं स्क्वेअर रूट 3, पण वर्गमूळ दोन्ही घ्यायची, एकदा अधिक एकदा वजा. मग इथे कारण लिहू शकतो बाय टेकिंग स्क्वेअर रूट, दोन्ही बाजूंची वर्गमुळे घेऊन वजा 2/3 तिकडे गेला अधिक 2/3 आणि हे आहे तसेच अधिक वजा वर्गमुळात 2/3. minus 2 upon 3 moves to opposite becomes plus 2 upon 3, then this plus minus root 2 upon 3. इथे पाहू शकतात पुन्हा दोघांची छेद सारखे, डिनोमिनेटर्स आर सेम, सो राईट देम ओनली वन. छेद सारखा आहे तर एकदाच लिहा, 2 प्लस मायनस रूट 2. आता यांच्यापैकी प्लस वाला वेगळा मायनस वाला वेगळा, सो y इक्वल्स टू 2 प्लस रूट 2 अपॉन 3 और y equals to 2 minus root 2 upon 3. In this way we get the two values for y. अशा प्रकारे आपल्याला या उदाहरणात y च्या दोन किमती मिळतील. आता पुढचं फिफ्थ वन, हे समजले असतीलच, नसेल समजले तर सांगितल्याप्रमाणे नेहमीच पुन्हा पुन्हा विचारा. मी सांगायला केव्हाही तयार आहे, तुम्ही फक्त विचारायचे कष्ट घ्या. समजलं नाही ते सांगा. मी 1 10 50 100 1000 वेळाही सांगेन, फक्त तुमची विचारण्याची इच्छा असावी एवढीच आशा. फिफ्थ, 2y स्क्वेअर प्लस 9y प्लस 10 इक्वल्स टू 0. आता बघा 2y वर्ग अधिक 9y अधिक 10, इथे पुन्हा y वर्गला सहगुणक आहे तो घालवला पाहिजे. So cancel it by dividing each term by 2 and put the reason divided by 2. प्रत्येक पदाला 2 ने भागून हा y वर्गचा सहगुणक घालवा. 2 2 get cancelled, so we get y square. 9 cannot be divided by 2, so put the 9 upon 2 into y as it is, and the 2 5s are 10, so this is the standard form of a quadratic equation. Now we compare. If y square plus 9 upon 2y, third term ऐवजी ठेवायचा k equals to y plus a bracket square, then जर y वर्ग अधिक 9/2y अधिक k बरोबर y अधिक a कंसाचा वर्ग असेल तर एक्सपांड इट. y square plus 9 upon 2y plus k equals to first term plus second term, square of the first term, product of the two term and its twice plus square of the second term. Now by comparing coefficients,
by comparing coefficients सहगुणकांची तुलना करून. पहा y² व्हेरिएबल आहे, एक एक घातावाले ते गेले. इकडे सेकंड टर्म पहा y सारखा आहे गेला, उरला 9/2 इक्वल्स टू 2a. टू फाइंड a, this multiply 2 comes to opposite becomes divide and 9/2 2s are 4. हा 9/2 बरोबर 2 आला, सारखा सारखा y हा चल गेला, हा गुणिले 2 इकडे आल्यास होणार भागिले 9 आहे तसाच, 2 दुने 4 ही झाली a ची व्हॅल्यू. देन लास्ट कंपॅरिझन फॉर थर्ड टर्म k इक्वल्स टू a², हे प्रत्येक वेळी हेच भेटणार. देन स्क्वेअर ऑफ a इज द व्हॅल्यू ऑफ k, a is 9/4, then square it, square of 9 81, square of 4 16. In this way we find the value of k, that is the 81/16. 81/16 ही k ची किंमत आली. भागल्यानंतरचं जे समीकरण आहे त्याच्या y नंतर याला मिळवायचं आणि वजा करायचं. सो y² प्लस 9/2y प्लस 81/16, 81/16 मायनस 81/16 आणि लास्ट टर्म होती +5. आता मी लाईव्हला त्या दिवशी सांगितलं होतं, एखाद्या समीकरणात तीच संख्या मिळवली अथवा वजा केली तिची किंमत बदलत नाही. इफ वी ऍड सेम नंबर अँड सबट्रॅक्ट सेम नंबर, द व्हॅल्यू ऑफ इक्वेशन डझंट चेंज. मग हा एवढा भाग वेगळा, हे दोन तिकडे, 81/16 इकडे मायनस होता, तिकडे जाऊन प्लस, हा +5 तिकडे जाऊन -5. याला काही नसला तरी छेद 1, डिनोमिनेटर 1. मग पहिल्याचं स्क्वेअर रूट y² चं y, दोन नंबरचं साइन प्लस ठेवायचं. स्क्वेअर रूट ऑफ 81 इज 9, स्क्वेअर रूट ऑफ 16 इज 4 ब्रॅकेट स्क्वेअर. मग पहिल्याचं वर्गमूळ y, 81चं वर्गमूळ 9, 16चं वर्गमूळ 4, दोन नंबरचं चिन्ह कंसाचा वर्ग, आणि याचा जर तुम्ही विस्तार केला तर परत हेच मिळतं. एक्सपान्शन ऑफ दिस विल बी दिस वन. खात्री करायची असेल तर सांगा मला कधी. आता इथे डिनोमिनेटर इज नॉट सेम, छेद सारखा नाही, सो क्रॉस मल्टिप्लिकेशन. 81 1 जार 81, 81 1 81, छेद सारखा नसल्यामुळे तिरकस. 16 5 जार 80, 16 85 मधलं वजाचं चिन्ह, अँड डिनोमिनेटर 16 1 जार 16. मग y plus 9/4 bracket square subtraction 81 minus 80 will be 1/16. 81 मोठा आहे म्हणून अधिकच येणार. नाउ बाय टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड, दोन्ही बाजूंची वर्गमूळ घ्या, वर्गपद निघून जाईल. एकाचं वर्गमूळ एकच येतं, 16चं वर्गमूळ 4. स्क्वेअर रूट ऑफ 1 इज 1, स्क्वेअर रूट ऑफ 16 इज +4, बट वी कॅन पुट द बोथ साइड प्लस मायनस, वर्गमूळ दोन्ही असू शकतात. मग हा +94 तिकडे घ्या, +94 बिकम्स -94 प्लस मायनस 1/4. मग हा अधिक तिकडे गेल्यास वजा होईल, हा अधिक वजा 1/4. अगेन डिनोमिनेटर्स आर सेम, छेद सारखे दोघांचे, सो राईट देम ओनली वन्स. छेद सारखा असल्यामुळे एकदाच. पुढे -9 प्लस -1, हा -9 अधिक -1, छेद सारखा 4 एकदाच घेतला. आता अधिकवाले वेगळे, वजावाले वेगळे. y equals to -9 plus 1/4 or y equals to -9 plus वाला घेऊन झाला -1/4. now find the values of y. y equals to, हा वजा 9 हा अधिक 1, एक वजा आणि एक अधिक असेल तर चिन्ह भिन्न असल्यामुळे त्यांची वजाबाकी होते, सबट्रॅक्शन. सो 9 - 1 8, बट साइन ऑफ द ग्रेटर नंबर, उत्तराला चिन्ह मोठ्याचं, 9 मोठा आहे म्हणून -8 आणि हा भागिले 4. और y इक्वल्स टू, हे दोघंही वजा आहे, दोघांची सेम साइन आहे, साइन सेम असले तर करायची बेरीज. सो 9 + 1 बिकम्स 10, बट द साइन इज, दोघं वजा आहे, साइन विल बी निगेटिव्ह, उत्तराला चिन्ह असेल वजा, डिवाइडेड बाय 4. 4 2 जार 8, 4 दुने 8 प्लस मायनस मायनस, 2 5 जार 10, 2 2 जार 4 प्लस मायनस मायनस. इन दिस वे वी कॅन फाइंड 2 व्हॅल्यूज फॉर y. अशा प्रकारे आपल्याला y च्या दोन किमती मिळतील.
आता यातलं फक्त दुसरं वगळता मी सर्वच सोडून दिलेले आहे. 2.5 कडे आपण जाणार आहोत. तुम्हाला 2.4 पर्यंत कोणतीही शंका असेल ती मला वेळीच कळवायची आहे, मग आपण त्या शंकांचं निरसन करूया. ठीक आहे, बाय बाय.